नमस्कार. हा जो लेख लिहिला आहे मी, चौधरी यात्रा कंपनीनं आम्ही प्रवास केला होता. फेब्रुवारी 2020ची गोष्ट आहे ही. 8 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2020 चौधरी यात्रा कंपनी प्रवास. तर त्यावर हा माझा लेख लिहिला मी. चौधरी यात्रा कंपनीच्या ठरलेल्या रूटप्रमाणे आम्ही सर्व सहप्रवासी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. आताचं संभाजीनगर. सचखंड एक्सप्रेस आली तेव्हा आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक त्या श्रेष्ठ गाडीकडे पळत पळत निघालो. आपापला बोगी नंबर, सीट नंबर वगैरे पाहून सर्वजण आपल्या जागेवर आरामात बसले. 8/2/2020च्या प्रवासाचा हा पहिला दिवस होता. सुमारे 30 घंट्यानंतर आमचा पहिला टप्पा आला, अमृतसर. इथे एका दुसऱ्या अनोळखी मुलीने मला विचारले, ये कौन सा प्लॅटफॉर्म नंबर है? आता मलाही कळेना. लगेच मला एका ठिकाणी PF4 असे दिसले. PF4. मी पटकन तिला म्हणालो, ये प्लॅटफॉर्म नंबर 4 है. PF4. त्या अंदाजानं मी म्हणालो प्लॅटफॉर्म नंबर 4. खरं तर बँकेमध्ये 35 वर्ष नोकरी केल्यामुळे PFचा लॉंग फॉर्म प्रॉव्हिडंट फंड होतो एवढंच मला माहीत होतं. पण त्या ठिकाणी मी PFचा हा लॉंग फॉर्म केला. तिथं प्रॉव्हिडंट फंडाचा काय संबंध येणार? कोणाच ठाऊक चूक होते का बरोबर. मला रूममेट देशमुख साहेब भेटले होते. त्यांना मी पहिल्याच दिवशी म्हणालो, अहो देशमुखजी, मला रात्री मोठ्याने घोरण्याची सवय आहे बरं का. तुम्हाला आता झोपलं की त्रास होणार माझा. ते ऐकून देशमुख शांतपणे मला म्हणाले होते, काही काळजी करू नका देशपांडे, मलासुद्धा मोठ्याने घोरायची सवय आहे. आपण दोघे बिनधास्त झोपू. ते ऐकून मी एकदम खुश झालो. असो, अमृतसरला दुर्गादेवी मंदिर, गोल्डन टेम्पल, जालियनवाला बाग हे सर्व पाहिले. काही जणांनी वाघा बॉर्डर पाहिले. वाघा बॉर्डर. आम्हाला एक मिनी बस मिळाली होती, जिचे नाव होते आसमान. म्हणावे असे वाटले मला की त्यावेळेला जब वो चलती है तो आसमान से बातें करती है. इथे अमृतसरला बरीच थंडी जाणवत होती. 11 तारखेला आम्ही सकाळी अमृतसर सोडले व रात्री डलहौसीला पोहोचलोत. डलहौसी. इथे मात्र थंडी कमी असते ते अनुभवले. थंडी कशी असते ते अनुभवले. कमी नाही, कशी, मरणाची. तापमान फक्त 3 डिग्री होते. जाकीट, कानटोपी, हातमोजे, पायमोजे हे सर्व परिधान केल्याशिवाय राहणे कठीण. पुन्हा झोपायला 2-2 ब्लँकेट. थंडीच अशी गोठून गेल्यासारखी होती. एखादा माणूस जर चिडला तर त्याच्या तळपायाची आग मस्तकाला देखील लवकर जाणार नाही. थंडीमुळे मध्येच त्या कुठेतरी गोठून जाईल. अंगातल्या अंगात इतकी थंडी. जिथून पुढे मग आम्ही खजियार बघितले. खजियार. मोबाईलमध्ये सगळ्या प्रवासातील निसर्ग सौंदर्य आम्ही टिपून घेत होतो. खरं तर हे सर्व निसर्ग सौंदर्य प्रत्यक्ष पाहावेच. त्याचे वर्णन करताच येणार नाही, इतके सुंदर, अप्रतिम होते. इतक्या थंडीमध्ये या वयात देखील आपण राहू शकतो हा एक आनंद सर्वांना लाख मोलाचा होता. कारण आम्ही काही एकदम तरुण नव्हतो. वृद्धावस्थात पदार्पण केलेले तरुण म्हातारे होतो 2020मध्ये. पण तरीही तिथे टिकलोत. दुसरी गोष्ट अशी की एक फरलांगभर देखील रस्ता कुठेच सरळ नव्हता. सारखं झिकझॅक. पुन्हा कधी एकदम उतार, पुन्हा एकदम चढ, पुन्हा खाली, पुन्हा वर असे रस्ते. खाली जाताना जा खड्ड्यात आणि वर येताना बैस छपरावर असे सारखे म्हणत राहावे. जा खड्ड्यात, बैस छपरावर, जा खड्ड्यात, बस छपरावर. उतार चढ. असो. त्यानंतर पुढे एक मोठे गाव आले. त्या गावाचे नावच धर्मशाळा होते. गावाचे नाव धर्मशाळा. आपल्याकडे धर्मशाळा म्हणजे वेगळा अर्थ होतो, पण ते गावच पूर्ण धर्मशाळा नामे होते. त्यानंतर चामुंडा देवी, ज्वालाजी देवी या देवीची मंदिरे पाहिली. मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग प्रत्येक ठिकाणी चालू होती. काही ठिकाणांचे वर्णन करणे फार अवघड आहे. वाचणे आणि प्रत्यक्ष पाहणे यात फरकच आहे. पुढे कुलूला अनेकांनी रॅफ्टिंग केले. रॅफ्टिंग. रात्री मनालीला मुक्काम झाला. 2 रात्र मनालीमध्ये गेल्या. इथेही भयानक थंडी होती. तापमान -4, -6 असे होते. डोक्यावर पांघरून घेऊन पडून राहायचे काम. तोंड वर करणं देखील मुश्किल झालं. दात ओठ थंडीने वाजत होते. पण काय करा, आपलेच दात आणि आपलेच ओठ, काय करणार.
शेवटी एका रात्री आम्ही रूममध्ये हीटर घेतले. त्यावेळेस मात्र मस्त उबदार वाटले. थोडे तरी तोंड वर करता आले. इथे अनेकांनी शॉपिंग मार्केटिंग केले. सोलांग व्हॅली, इथली सोलांग व्हॅली खूप सुंदर आहे. तिथून आम्ही हल्लो सिमलाकडे. सिमला बसमध्ये नेहमी हास्य विनोद, गप्पा गोष्टी, गाणी चालूच असायचे. खरा प्रवास तोच असतो. ठिकठिकाणी थांबणे, खेळीमेळीने बोलणे, यातच खरा आनंद आहे. झर्रकन गेले आणि लगेच भर्रकन परत आले, असा प्रवास काय कामाचा, हो की नाही? त्याच्या आठवणी राहिल्या पाहिजेत. असो, जाताना कुलू येथे वैष्णोदेवीचे सुंदर मंदिर बघितले. रात्री सिमला येथे गाडी पोहोचली. पण फारच कंटाळवाणा असा प्रवास वाटला त्या दिवशीचा. सिमला शहर गाडीतून दिसत होते, पण 1 घंटा झाला तरी गाडी कुठे थांबेच ना. शहर चांगले दिसायचे, पण मुक्कामाचे ठिकाणच काही केले येईना. सारखी फिरफिर चालूच. आता काय करा? ड्रायव्हरला चकवा झाला की काय? चकवा. डाव्या पायातले चप्पल उजव्या पायात आणि उजव्या पायातले चप्पल डाव्या पायात घाल म्हणावं, म्हणजे आपले हॉटेल सापडेल. असो, बऱ्याच वेळाने शेवटी गाडी थांबली आणि वैतागलेले आम्ही सारे प्रवासी, स्त्रिया पुरुष खाली उतरलो. इकडे सर्व शहरामध्ये थंडीच थंडी. हात नेहमी खिशातच घालायचे, स्वतःच्या, दुसऱ्याच्या नाही. सिमला येथून गाडी निघाली चंदीगडकडे. आज 19 तारीख होती. चंदीगडला रॉक गार्डन अतिशय उत्कृष्ट पाहण्यासारखे आहे. सगळे दगडाचे शिल्पाचे काम, कारागिरांचा अफाट परिश्रम आणि अचाट बुद्धिमत्ता यांचे मिश्रण म्हणजे रॉक गार्डन. आयुष्यात एकदा पाहावेच असे हे प्लेस वाटले. सहज पाहत पाहत गेलो तरी 1 तास जातो. पाहिल्यानंतर सार्थक झाल्यासारखे वाटते. रात्री अंबाला येथे मुक्काम. काही प्रवासी रात्रीच निघून गेले. काही 20 तारखेला सकाळी परत निघाले. आम्ही 8-10 जण बीडला राहणारे होतो. निघताना आणि निरोप घेताना सर्वांचेच अंतःकरण जड झाले होते आणि खिसे हलके झाले होते. 8 तारखेला आम्ही निघालो आणि 21 तारखेला परत आपल्या घरी सारडा नगरीमध्ये आलो, बीड. आमचे सर्व प्रवाशांना अलविदा.